नमस्कार. खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे अख्खा मसूर. अख्खा मसूर न आवडणारे असे कोणी नाही असे मला वाटतं. तर आता हे सगळीकडे फेमस आहे. बेळगावची मसूर खूप फेमस आहे. आता रात्रभर हा मसूर पाण्यामध्ये भिजवलेले होते. तर सकाळी 2 शिट्ट्यावरून त्याला शिजवून घेतले. 2 शिट्ट्यामध्ये छान शिजतो. तर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचा. त्याच्यामध्ये जिरा, कढीपत्ता आणि बारीक कापलेले कांदे घालून छान असे परतून घ्यायचा. कांद्याचे कच्चापण कमी झाले की मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायचा. ते पण छान असे तेलामध्ये परतून घेऊन त्याच्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो ह्याच्यामध्ये ते पण पूर्ण मऊ होऊपर्यंत शिजवून घ्यायचं. टोमॅटो इथं मऊशीर झाले आहेत. मग ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक असे पावडर करून कसुरी मेथी ह्याच्यामध्ये मी घातली आहे. हा भाजी करायची एकदम सोपी आहे. थोडीशी जिरा आणि धनिया पावडर ह्याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि थोडीशी पाणी घालून मी मस्तपैकी स्मॅश करून म्हणजे तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले. मग शिजवलेले अख्खा मसूर ह्याच्यामध्ये घालून घेतले आहे. आता मसूर पण आता मसाल्यामध्ये सगळे मिक्स होऊपर्यंत परतून घ्यायचं आहे. मग वरून थोडीशी पाणी घालून घ्यायचा. म्हणजे आपल्याला कशा प्रकारे पाहिजे तसे प्रकारे आपण पाणी घालून घट्ट किंवा पातळ तयार करून घ्यायचं. मग थोडीशी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ. हा अख्खा मसूर करायचा एकदम सोपी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये आपण ग्रेव्ही करून पण घालून घेऊ शकतो. आता बाजारामध्ये अख्खा मसूर मसाला पण मिळत आहे. ते पण ह्याच्यामध्ये वापरले की छान मस्त टेस्टी होतो. वरून थोडीशी कोथिंबीर घालून झाले की आपली चविष्ट, चवदार आणि मस्त रसरशीत आपली अख्खा मसूरची भाजी तयार आहे. तर ह्याच्यासोबत चपाती, रोटी, नॉन, भाकरी, भाताबरोबर पण आपण सर्व करू शकतो. छान असे मस्त खळखळून उकळून आपली भाजी तयार आहे. चला तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.